जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी। ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या मारे जपा जपा हिरवाई। थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण। आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण। नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर। ऑनलाईन खुली पर्यावरण शाळाच्या 15व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। खुली पर्यावरण शाळा जो उपक्रम आहे तो पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे आणि दर शुक्रवारी आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करत असतो भेटून खुली पर्यावरण शाळेच्या माध्यमातून। तर पर्यावरण दक्षता मंडळी संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये ठाणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये कार्यरत आहे। आणि संस्थेच्या अनेक उपक्रमांपैकी एका उपक्रमाची माहिती आपण दर सेशनला घेत असतो। आजही आपण एका उपक्रमाची माहिती घेणार आहोत, ते आहे आपलं पर्यावरण फिल्म फेस्टिवल। आपलं पर्यावरण लघुचित्रपट महोत्सव हा गेली अनेक वर्ष आपल्या संस्थेतर्फे राबवला जातो। आपल्याकडे अनेक जवळजवळ 800 पेक्षा जास्त एन्व्हायरमेंटल डॉक्युमेंटरीज किंवा पर्यावरणीय फिल्म्स उपलब्ध आहेत। त्याचं आपल्याकडे कलेक्शन आहे आणि एखाद्या ठिकाणी जर एका पर्टिक्युलर विषयावरती आपल्याला जर फिल्म दाखवायची असेल तर आपल्या संस्थेचे स्वयंसेवक तिथे येऊन आपल्याला फिल्म शो दाखवू शकतात। तर आतापर्यंत सोसायटी, शाळा, महाविद्यालय या सर्व ठिकाणी आपल्या संस्थेचा फिल्म शो झालेला आहे। आणि दरवर्षी आपण 2 मोठे फेस्टिवल्स करतो। एक फेस्टिवल असतो तो मुंबईमध्ये असतो, जो महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड सोबत आपण करतो, आणि दुसरं फेस्टिवल शाळेतल्या मुलांसाठी असतं, जे ठाण्यामध्ये एक फेस्टिवल होतं मोठं, डोंबिवलीमध्ये सुद्धा होतं, आणि स्पेशली शाळेतल्या मुलांसाठीच ते फेस्टिवल असतं। आणि त्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या एन्व्हायरमेंटल डॉक्युमेंटरीज दाखवतो, नंतर त्यावर चर्चा होते आणि त्या निमित्ताने डॉक्युमेंटरीज मधून मुलांना नवीन नवीन प्रकारच्या गोष्टी समजतात। तसं पाहायला गेलं तर पुस्तकापेक्षा डॉक्युमेंटरी हा जो पर्याय आहे तो खूप जास्त प्रभावी म्हणू शकतो आपण, कारण तेव्हा प्रत्यक्ष आपण अनुभवतो। म्हणजे एखादी गोष्ट पुस्तकात वाचणे आणि एखादी गोष्ट प्रत्यक्ष पडद्यावर अनुभवणे या दोघांमधला फरक आहे। तर हा फरक जास्त फिल्म फेस्टिवलद्वारे जास्त प्रमाणात आपण पर्यावरणाच्या जवळ पोहोचू शकतो। अवेअरनेस करण्यासाठी हे सुद्धा प्रभावी माध्यम आहे असं आपण म्हणू शकतो। तर जसं मी MPCBचा आता उल्लेख केला, महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड, तर त्यांच्यासोबत आपण गेली 17 वर्ष एक लघुचित्रपट महोत्सव स्पर्धा देखील आयोजित करतो। वर्षभरासाठी ती स्पर्धा असते आणि याचा निकाल आपण 5 जून पर्यावरण दिनाच्या दिवशी घोषित करतो। आता कोविड नंतर आपलं 3-4 वर्ष फेस्टिवल होऊ शकलं नाही, पण आता यावर्षी पुन्हा आपलं फेस्टिवल होणार आहे। त्याचे डिटेल्स मी लवकरच एकदा फायनल झालं की वरती पाठवेन। त्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं तसं मुंबई, ठाण्यामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या फेस्टिवल्स आपण ऑर्गनाईज करत असतो आपलं पर्यावरण फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून। आणि तुम्हाला सुद्धा जर कुठल्याही प्रकारच्या विषयावरच्या फिल्म्स हव्या असतील, म्हणजे रिसेंटलीच आपण एका सोसायटीमध्ये पाणी या विषयावरती फेस्टिवल केलं होतं, तर असे विविध विषय घेऊन आपण एखाद्या ठिकाणी जाऊन सुद्धा फेस्टिवल करू शकतो। तर तुमच्यापैकी कोणाला जर काही कुठल्या ठिकाणी फेस्टिवल्स करायचे असतील तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता। त्यानिमित्ताने आम्ही तुमच्याकडे त्या विषयावरच्या डॉक्युमेंटरीज घेऊन येतो आणि मग त्यावर आपण चर्चा आणि अवेअरनेसचा प्रोग्राम त्या निमित्ताने होतो। इथे आपण अनेक फोटोज बघू शकता, हे वेगवेगळ्या शाळांसाठी जे घेतलेले लघुचित्रपट महोत्सव आहेत त्याचे फोटो। अनेक विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात आणि त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात। तर आजचा आपला जो विषय आहे तो पारंपरिक ऊर्जा असा विषय आहे। म्हणजे
नॉन रिन्युएबल रिसोर्सेस, नॉन रिन्युएबल एनर्जी. तर आज आपल्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर अनिकेत ठोसर. त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग या विषयामध्ये PhD केलेला आहे NCL पुण्यातून, आणि तिकडे त्यांचा PhDचा विषय होता तो हायड्रोजन फ्युएल सेल्स हा होता. त्यानंतर त्यांनी पोस्ट डॉक्टरेट केलेला आहे युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया USA मधून. तिकडे त्यांनी अँटीफ्रीज प्रोटीन्स या विषयावरती काम केलेलं आहे, आणि सध्या ते रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये ग्रीन हायड्रोजन इकॉनॉमी वरती काम करतात. तर जास्त वेळ न घेता मी आजच्या स्पीकरना इन्व्हाइट करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला आजच्या विषयावरती मार्गदर्शन करावं. धन्यवाद सुरभी, पहिल्यांदा इंट्रोडक्शन केल्याबद्दल, आणि धन्यवाद पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेचे आणि त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजना हॅट्स ऑफ आणि अनेक अनेक शुभेच्छा. आज आपण ज्याच्यासाठी जमलोय तो विषय आहे पारंपरिक ऊर्जा किंवा एनर्जी. तर साधारणपणे आपण आज असं जाणून घेऊया की पारंपरिक ऊर्जा किंवा जी ऊर्जा आपण सध्या मिळवतोय वेगवेगळ्या फॉसिल फ्युएल्स किंवा कोळसा किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकतोय, त्या ऊर्जेचा इम्पॅक्ट काय होतोय. ग्लोबल वॉर्मिंग म्हणा, क्लायमेट चेंज म्हणा, स्ट्रॅटेजिक प्रॉब्लेम काय आहे, असे सगळे आपण एक कोरिलेशन मांडणार आहोत. आधी आपण ऊर्जेचा प्रवाह लक्षात घेऊया. तुम्ही सगळ्यात उजवीकडे स्क्रीनवर बघू शकता मला धावताना, आणि आपल्यातले बरेच जण धावत असतात. आता मी स्क्रीनवरती बघतोय, बोलतोय. या सगळ्यासाठी आपल्याला म्हणजे नैसर्गिक जेवढे काही जीव आहेत, फक्त माणूस असं नाही, प्राणी, पक्षी, वनस्पती, सगळ्यांना ही जी आपली नैसर्गिक कामं जी आहेत ती करण्यासाठी ऊर्जा ही लागतेच लागते. आपल्याला ती ऊर्जा कुठून मिळते? तर आपल्याला ती ऊर्जा मिळते आपण जे खातो, अन्न, याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. आणि आपल्याला जे अन्न मिळतं ते प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांच्यापासून मिळतं साधारणपणे. पण आपण याच्या जरा अजून एक स्टेप पुढे जाऊया आणि विचार करूया, अन्नामधून आपल्याला ऊर्जा मिळते म्हणजे काय होतं. तर अन्नामधून आपल्याला विविध प्रकारचे कार्बोहायड्रेट्स किंवा ग्लुकोज असे जे केमिकल्स आहेत, ती केमिकल्स आपल्याला आपल्या शरीरात जातात, आणि आपल्या शरीरामध्ये या ग्लुकोजचं रिॲक्शन होते वेगवेगळ्या, तुम्ही कदाचित ऐकलं असेल ॲडिनोसाइन डायफॉस्फेट किंवा असे वेगवेगळे केमिकल्स आहेत. या सगळ्यांची रिॲक्शन होऊन CO2 एमिट होतो आणि ATP मॉलिक्यूल बनतो, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. आणि हा जो ATP मॉलिक्यूल आहे तो आहे आपल्या शरीरातल्या ऊर्जेचा स्त्रोत, ऊर्जेची बॅटरी म्हणू शकतो शरीरामध्ये. पण हे जे ग्लुकोज वगैरे जे आपण म्हणतोय, आपल्याला जो ATP मॉलिक्यूल जो मिळतोय, ती जी एनर्जी आहे ती आपल्याला कुठून मिळते? तर ती आपल्याला मिळते या ग्लुकोज या केमिकल पासून. म्हणून आपण जेव्हा आता मी हात जेव्हा वर करतोय, ही जी मेकॅनिकल एनर्जी मला लागते हे करण्यासाठी, ती येते आपल्या केमिकल्स मधून. म्हणून केमिकल एनर्जी कन्वर्ट होते मेकॅनिकल एनर्जी मध्ये. पण आता हे जे अन्नात जे ग्लुकोज आणि हे सगळे जे कार्बोहायड्रेट्स वगैरे हे जे मॉलिक्युल्स बनतायत ते कुठून बनतायत? तर हे झाडं जी आहेत ती झाडं CO2, सनलाईट आणि पाणी याचा वापर करून ती ग्लुकोज बनवतात. म्हणजे जी सूर्याची जी एनर्जी आहे, लाईट एनर्जी, ही झाडं कन्वर्ट करतायत केमिकल एनर्जी मध्ये. पण आता ही लाईट एनर्जी कुठून येते? ती सूर्यापासून येते. पण ती सूर्यात कुठून येते? तर सूर्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर एक रिॲक्शन चालू आहे, त्याला आपण नाव दिलेलं आहे न्यूक्लिअर फ्युजन. म्हणजे जेव्हा 4 हायड्रोजन ॲटम्स एकत्र येऊन एक हेलियम ॲटम बनतोय, तेव्हा 4 हायड्रोजन ॲटम्सचं मास आणि हेलियम ॲटमचं मास म्हणजेच वस्तुमान याच्यात काहीतरी फरक आहे, आणि तो जो फरक आहे तो ट्रान्सलेट होतोय एनर्जीमध्ये. म्हणजेच काय होतंय, तर कुठेतरी मास इम्बॅलन्स आहे सूर्यामध्ये, त्या मास इम्बॅलन्समुळे एनर्जी तयार होते, आणि आईन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार E=mc², तेवढी एनर्जी तिथे एमिट होते. ती एमिट झालेली एनर्जी झाडं CO2 आणि वॉटरचा वापर करून ऍब्झॉर्ब करतायत ग्लुकोज मध्ये, या केमिकल्स मध्ये. आणि आपण ती एनर्जी खाऊन, म्हणजे ही जी केमिकल्स, ग्लुकोज, कार्बोहायड्रेट्स हे सगळं खाऊन आपण ती ऊर्जा कन्वर्ट करतोय मेकॅनिकल एनर्जी मध्ये, बोलताना, धावताना, हात फिरवताना वगैरे वगैरे वगैरे. असा ऊर्जेचा हा प्रवाह सूर्यापासून
न्यूक्लिअर फ्युजन ते आपण जे काही करतोय या सगळ्यापर्यंत नैसर्गिकरित्या हा शतकानुशतके चालू आहे अखंडितपणे. याच्यात कुठेही एवढी शतकं जी झाली त्याच्यात खंड पडलेला नाही. पण या सगळ्या प्रॉब्लेम काय आहे, तर प्रॉब्लेम हा आहे की आपण एका ठिकाणी भरपूर प्रमाणात एनर्जी, म्हणजे आपण सध्या कितीही फास्ट धावायचं म्हटलं, म्हणजे आपण उसेन बोल्टचं जरी एक्झाम्पल घेतलं तरी तो साधारणपणे 30 किलोमीटर पर आवर किंवा 40 किलोमीटर पर आवर एवढ्याच स्पीडने धावू शकतोय. ही एक मर्यादा आपल्यावर निसर्गाने घालून दिलेली आहे. त्यामुळे याच्यात प्रॉब्लेम हा आहे की आपण एकाच ठिकाणी भरपूर प्रमाणात ऊर्जा ही कन्व्हर्ट करू शकत नाही आहोत नैसर्गिकरित्या. अवेलेबल आहे पण आपण कन्व्हर्ट करू शकत नाही आहोत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सूर्यापासून जेवढी ऊर्जा आपल्या पृथ्वी तलावर बंबार्ड होते त्याच्यापैकी नैसर्गिकरित्या आपण अंदाजे 1% कमी ऊर्जा, एवढीच ऊर्जा नैसर्गिकरित्या कन्व्हर्ट करू शकतोय. आणि त्यामुळे आपण भरपूर एनर्जी एकाच ठिकाणी तयार करू शकत नाही. पण त्यावरती मग माणसाने काय केलं, आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून काही काही डिस्कव्हरीज म्हणजे काही काही शोध आपण लावले. सगळ्यात पहिला शोध आपण लावला तो म्हणजे आगीचा. आपल्याला आगीचा शोध लागला. कोणीतरी खूप 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 हजारो वर्षांपूर्वी हे शोधून काढलं की 2 दगड आपण जोर जोरात एकमेकांवर घासले तर घर्षण होऊन त्यातून ठिणगी पडते आणि ती समजा एखाद्या सुक्या लाकडावर किंवा अशा कुठल्या पदार्थांवर जर पडली तर ते लाकूड पेट घेतं आणि आग तयार होते. आग तयार होते म्हणजेच काय होतं, तर प्रचंड प्रमाणात हीट, उष्णता तयार होते. आणि मग माणसांनी या उष्णतेचा वापर विविध कारणांसाठी करायला सुरुवात केली. मडकी बनवणं किंवा खाण्यासाठी त्याचा वापर करणं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आकार तयार करणं, ज्यातून मग बैलगाडींची चाकं आणि एक्सेट्रा असे सगळे शोध आपण, म्हणजे ते याला आपण तंत्रज्ञान म्हणू शकतो. पण या उष्णतेपासून आपण विविध तंत्रज्ञान वापरून आपण आपलं जगणं हे सुकर करायचा प्रयत्न सुरू केला. नंतर आपल्याला शोध लागला तो स्टीम इंजिन, वाफेचं इंजिन किंवा इलेक्ट्रिसिटी, विद्युत या ऊर्जेचा. याच्यात आपण काय केलं तर आपल्याला उष्णता मिळवता येते हे आधीच माहित होतं, पण आपण त्यांनी काय केलं, उष्णतेचा वापर करून आपण त्याच्यावरती वाफेचं इंजिन चालवून दाखवलं. त्यांनी काय झालं, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमीत कमी वेळात पोहोचू शकायला लागलो आणि अचानक आपल्या जगण्याला एक स्पीड आलं. नंतर इलेक्ट्रिसिटी, खास करून अल्टरनेटिंग करंट इलेक्ट्रिसिटी, याचा आपल्याला शोध लागला आणि यांनी आपलं पूर्ण जगणंच बदलून गेलं. अल्टरनेटिंग करंट इलेक्ट्रिसिटी किंवा डीसी इलेक्ट्रिसिटी मध्ये मूलभूत फरक हा जो आहे की एसी इलेक्ट्रिसिटी ही अशी काय म्हणू त्याला, एक तरंग असतात त्याच्यात आणि त्याचा उपयोग हा होतो की आपण कितीही किलोमीटर लांब पर्यंत ही ऊर्जा ट्रान्सपोर्ट करू शकतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण ऊर्जा पाठवायला शिकलो इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याचा वापर करून आपण आपलं पुन्हा जगणं हे सुकर करायचं. आता ह्या सगळ्या याच्यात आपण म्हणजे हे आता ह्याला आपण माणसाच्या बुद्धिमत्तेचा आविष्कारच म्हणू शकतो की आता इथे ट्यूबलाईट लागली आहे किंवा समोर माझ्या दिवा लागलेला आहे, मी बटन चालू केल्यावर पंखा लावू शकतो. हे सगळं करताना मी हा विचारही करत नाही की मी जेव्हा बटन ऑन करतो तेव्हा माझा पंखा फिरायला लागतो आणि ती पंखाला लागणारी इलेक्ट्रिसिटी कुठून येते. म्हणजेच ही इलेक्ट्रिसिटीचं जे ट्रान्सपोर्ट आहे, म्हणजे पहिल्यांदा तर केमिकल एनर्जी टू इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन, हे आपण एवढं असं रोबस्ट केलंय माणसानी की आता आपल्याला ह्या सगळ्याचा विचारच करायला लागत नाही. गाडीत पेट्रोल भरायला जातो तेव्हा मला याचा विचारच करायला लागत नाही की ती पेट्रोल पंपावरती पेट्रोल कुठून येत आहे. हे एवढं रोबस्ट आपण माणसाच्या बुद्धिमत्तेनी वर्षानुवर्षांचे विविध तंत्रज्ञानांचा वापर करून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. पण आता आधीच्या स्लाइडवर म्हटल्याप्रमाणे आता आपण जी काही अनैसर्गिक ऊर्जा आपण म्हणू शकतो ती जी वापरतोय ती साधारणपणे
दोन प्रकारे वापरतोय. एक म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे इलेक्ट्रिसिटी, अल्टरनेटिंग करंट इलेक्ट्रिसिटी, किंवा मेकॅनिकल एनर्जी, म्हणजे आपण जे गाड्या वापरतो, विमान म्हणू किंवा ट्रेन्स म्हणू, या पद्धतीची मेकॅनिकल एनर्जी जी मोटरवर चालणारी म्हणू शकतो. पण आपण जेव्हा इलेक्ट्रिसिटी वापरतोय तेव्हा कुठल्या तरी थर्मल पॉवर प्लांट मध्ये काय होतंय, तर आपण कुठून तरी कोळसा गोळा करतोय, तो कोळसा आपण जाळतो, त्या कोळशातून मग ती प्रचंड प्रमाणात उष्णता तयार होते, त्या उष्णतेनी आपण पाणी तापवतो, त्यातून आपण तयार करतो वाफ, स्टीम, आणि त्या वाफेचं प्रेशर एवढं जास्त असतं, त्या प्रेशर्ड वाफ किंवा स्टीम आपण त्या टर्बाईन्सवर टाकतो, आणि मग ते टर्बाईन्स फिरून 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 आपल्याला इलेक्ट्रिसिटी तयार होते. सो याच्यात झालं काय आहे, आपण सुरू करतो आहोत कोळशापासून, म्हणजेच केमिकल एनर्जी. कोळशामध्ये जी एनर्जी आहे ती कुठून आली आहे, ती केमिकल एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे. ती पहिल्यांदा आपण हीट मध्ये कन्वर्ट करतो, मग त्याच्यापासून स्टीम बनवतो, आणि मग त्याचं कन्व्हर्जन होतं इलेक्ट्रिसिटीमध्ये. आता तुम्ही विचार करा, कोळशात एनर्जी कुठून आली आहे, तर आपण हे जे म्हणतो की आपण सध्या जीवाश्म इंधन वापरतोय, तर खूप हजारो वर्षांपूर्वी जी काही वनस्पती किंवा जे काही जीव त्यावेळी जे होते पृथ्वी तलावर, ते पृथ्वीच्या पोटात गाडले गेले, आणि त्याच्यापासून आपल्याला ही जीवाश्म इंधनं आता सध्या मिळत आहेत. सो त्यांच्यामध्ये हे जी केमिकल फॉर्म मधली जी एनर्जी आहे ती कुठून आली आहे, तर सूर्यातून आलेली आहे. सो आपण जरी आता म्हणत असलो की आपण कोळसा वापरतो किंवा पेट्रोल डिझेल वापरतो, तरी आपण खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर सूर्याचीच ऊर्जा वापरत आहोत, जी हजारो वर्षांपूर्वी सूर्याने पृथ्वीवरती पाठवलेली आहे. आणि भारताचा विचार करायचं म्हटलं तर आपण अंदाजे 1400 टेरावॉट आवर्स, म्हणजे 1400 बिलियन युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी सध्या अंदाजे हे थर्मल पॉवर प्लांट्स मधून कन्झ्युम करतो. आणि आपण अंदाजे 100 ते 150 150 बिलियन लिटर्स ऑफ डिझेल किंवा पेट्रोल भारत फक्त म्हणायचं झालं तर आपण एवढं कन्झ्युम करतोय दरवर्षी अंदाजे. आता ह्या सगळ्याचा म्हणजे आपण पाहिलं आता की जी ऊर्जा आपल्याला मिळते ती दोन फॉर्म मध्ये मिळते, इलेक्ट्रिसिटी किंवा ही मेकॅनिकल एनर्जी, आणि त्याचा स्रोत आहे कोळसा किंवा ही जीवाश्म इंधन, नॅचरल गॅस, पेट्रोल, डिझेल इत्यादी. ही जे आता आपण ऊर्जा वापरायला शिकलोय, म्हणजे आता एवढ्या आपण ज्या विकासाच्या डेव्हलपमेंटच्या लेवलवर आपण ज्या पोहोचलोय की मी जस्ट एक बटन दाबलं की मला माझा पंखा सुरू होतो, माझा एसी सुरू होतो, माझा अजून कूलर सुरू होतो, आणि इत्यादी इत्यादी. तर हे सगळं करताना मग यात प्रॉब्लेम नेमका काय आहे? आपण म्हणजे म्हणत असतो की यांनी क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग असे सगळे प्रॉब्लेम्स तयार झालेत. पण हे कसे तयार झालेत? तर थोडंसं आपण फंडामेंटली लक्षात घेऊया. कोळसा किंवा पेट्रोल आणि डिझेल हे जे आपण म्हणतो जीवाश्म इंधन जी म्हणतो, ती फंडामेंटली काय आहेत, तर सगळ्यात सोपं आहे ते असे मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे कार्बन आणि कार्बन हे दोघांना जोडले गेलेत कुठल्या तरी बॉन्डनी, आणि कार्बन आणि हायड्रोजन हे एकमेकांना जोडले गेलेत. असे सगळ्या बॉन्ड्सनी ही पेट्रोल, डिझेल किंवा कोळसा हे तयार झालेले. आणि जेव्हा आपण ह्या मॉलिक्युल्सची रिॲक्शन करतो ऑक्सिजन सोबत, जेव्हा यांच्या सोबत आपण ऑक्सिजन टाकतो, तेव्हा होतं काय की हा जो कार्बन कार्बन बॉन्ड जो आहे तो ब्रेक होतो. कार्बन वेगळा झाला की हा ऑक्सिजन कार्बन सोबत जातो आणि आपल्याला एमिट होतो, तो म्हणजे CO2. याच्यात काय होतं की CO2 हा जो फंडामेंटली जो आपण मॉलिक्यूल बघितला, म्हणजे कार्बन मध्ये आणि त्याच्या बाजूला एक ऑक्सिजन, त्याच्या दुसऱ्या बाजूला एक ऑक्सिजन, हा जो मॉलिक्यूल आहे हा खूप स्टेबल मॉलिक्यूल आहे. त्यामुळे कुठलेही ऑर्गॅनिक म्हणजे कार्बन बेस्ड जे काही मॉलिक्युल्स असतात ते जर आपण ऑक्सिजन सोबत रिॲक्ट केले तर ते CO2च फॉर्म करतात. आणि हे फॉर्म करत असताना प्रचंड प्रमाणात एनर्जी, ही जी एनर्जी या बॉन्ड्स मध्ये स्टोअर झालेली असते ती एनर्जी एमिट होते. त्यामुळे साधारणपणे जेव्हा आपण
14 किलो एखादा कोळसा म्हणू किंवा जेव्हा जातो तेव्हा साधारणपणे आपल्याला एनर्जी मिळते 45 युनिट. पण फंडामेंटली हे जे कार्बन कार्बन बॉन्ड्स ब्रेक झाल्यामुळे जो CO2 एमिट होतोय, जे मास वस्तुमान बॅलन्स जर आपण बघितलं, मास बॅलन्स जर बघितलं तर तो 44 किलो CO2 एवढा एमिट होतो. म्हणजे काय झालं तर मी जेव्हा 1 युनिट 45 युनिट्स जेव्हा मी इलेक्ट्रिसिटी बनवली तेव्हा माझा 44 किलो CO2 हा एमिट झालाच आणि त्याचं काहीच करू शकत नाही, तो एमिट होणारच आहे. सो आपण रफली असं म्हणूयात की 1 किलोग्रॅम CO2 हा 1 युनिट इलेक्ट्रिसिटी तयार करताना एमिट होतो. सेम आर्ग्युमेंट आपण पेट्रोल डिझेलला लावू शकतो आणि पेट्रोल डिझेलच्या केसमध्ये ते 2 किलो CO2 1 लिटर पेट्रोल आपण वापरलं म्हणजे समजा आपण 15 किलोमीटर आपल्या कारनी ट्रॅव्हल केलं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत, आपण 2 किलो CO2 ऍटमॉस्फिअर मध्ये एमिट केलं. आणि हेच जर आपण भारताच्या स्केलला बघितलं, आपण मगाशी म्हटलं की आपण यूज करतोय 1400 टेरावॉट आवर ऑफ इलेक्ट्रिसिटी, तर आपण हेच जर गणित मांडलं तर आपण अंदाजे 1.4 बिलियन टन्स ऑफ CO2 हे एमिट करणार आहोत. टन्स इज 1000 kgs. आणि सिमिलरली जेव्हा आपण 145 बिलियन लिटर्स डिझेल पेट्रोल वापरणार आहोत तेव्हा अंदाजे 0.3 बिलियन टन्स ऑफ CO2 हा एमिट होणार आहे ऍटमॉस्फिअर मध्ये. पण तरी आपल्याला यातून फील येत नाही की हा ठीक आहे 1.4 बिलियन टन्स ऑफ CO2, 0.3 बिलियन टन्स ऑफ CO2 म्हणजे किती झालं तर अबाउट 2 बिलियन टन्स ऑफ CO2, 1.7 बिलियन टन्स ऑफ CO2. पण याचं काय म्हणजे हे जरी मी एमिट केले ऍटमॉस्फिअर मध्ये तरी याचा इम्पॅक्ट काय आहे. आधीच्या एका लेक्चरमध्ये आपण ऐकल्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा CO2 एमिट करतो तेव्हा तो CO2 ऍटमॉस्फिअर मध्ये साचून राहतो आणि त्या साचलेल्या CO2 मुळे जी लाईट एनर्जी सूर्यापासून आपल्या पृथ्वी तलावर पडते ती आदळून जेव्हा ती रिफ्लेक्ट होते तेव्हा ती परत बाउन्स बॅक होऊन पृथ्वीवरच राहते आणि तो ग्रीन हाऊस इफेक्ट ज्याला म्हणतात त्यांनी जगाचं तापमान हळूहळू वाढायला लागतं. पण तरी हे जे आकडे आहेत 1.7 बिलियन वगैरे याचा काय सिग्निफिकन्स आहे, याची सिव्हिअरिटी काय आहे ते थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर सिव्हिअरिटी याची हे आहे की जगामध्ये सध्या आपण जे काही ऊर्जा म्हणू किंवा बाकी ट्रान्सपोर्ट म्हणू याच्यासाठी जो काही आपण कोळसा वापरतोय किंवा पेट्रोल डिझेल वापरतोय त्याच्यामुळे जी CO2 एमिशन्स जी ऍटमॉस्फिअर मध्ये जात आहेत ती आहेत अंदाजे 23 बिलियन टन्स ऑफ CO2. आणि आधी आपण बघितल्याप्रमाणे भारताचं कॉन्ट्रीब्युशन याच्यात आहे 2 बिलियन टन CO2. म्हणजे साधारणपणे जगाच्या 10% एवढा CO2 आपण आपल्या एनर्जीच्या नीड्समुळे ऍटमॉस्फिअर मध्ये टाकतोय. आणि IPCCनी एक काही वर्षांपूर्वी जेव्हा या ज्या परिषदा आपल्या ज्या होतात COP26, COP27 किंवा कोपनहेगन परिषद अशा परिषदांमध्ये एक अभ्यास IPCCनी केलाय. ते म्हणजे जर आपल्याला जगाचं तापमान वाढ ही 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर ठेवायची असेल तर अजून आपण अंदाजे 900 ते 2400 बिलियन टन्स ऑफ CO2 एवढा आपण एमिट करू शकतो. एवढी बँक अवेलेबल आहे तिकडे ऍटमॉस्फिअर मध्ये. पण आपण तर एमिट करतोय 40 बिलियन टन्स CO2 जग. सो 900 ते 2400 बिलियन टन्स देअरफॉर एवढा जर आपली लिमिट असेल तर ती पोचायला आपल्याकडे आहेत फक्त 20 ते 60 वर्ष. हा सिव्हिअर प्रॉब्लेम आहे. म्हणजे जर आपण आपल्या ऊर्जेच्या गरजा किंवा ज्या पद्धतीने आपण आता जी ऊर्जा मिळवतोय ज्याच्यात फंडामेंटली आपण CO2 एमिट करणार आहोत कारण आपण कार्बन बॉन्ड्स ब्रेक करून ऊर्जा मिळवतोय, तर ही ऊर्जा जी आपण आपली भागवतोय ती आपण अशीच भागवत राहिलो तर 20 ते 60 वर्षात आपल्या पृथ्वी तलावरचं जे टेम्परेचर आहे ते 2 डिग्रीजनी वाढलेलं असणार आहे. आणि याला
टिपिंग पॉइंट म्हणतात. याच्या नंतर या तापमान वाढीमुळे जगात नेमकं काय होईल याचा अंदाज आता कुठलाच शास्त्रज्ञ ठामपणे मांडू शकत नाहीये. त्यामुळे टिपिंग पॉइंट याचा अर्थ असा होतो की मग नॉर्थ पोल मधले जे आपले ग्लेशियर्स आहेत ते वितळायला लागतात, मग आपल्याकडे पूर येण्याची शक्यता वाढायला लागते वगैरे वगैरे वगैरे, असे त्याचे बरेच कॅस्केडिंग इफेक्ट्स आहेत. पण या सगळ्याच्या मुळाशी जे आहे, मेजॉरिटी ऑफ द ब्लेम इज ऑन आपण जी काही ऊर्जा आत्ता मिळवतोय त्याच्या पद्धतीवर आहे. कारण आपण ऊर्जा जी मिळवतोय ती CO2 एमिट करूनच मिळवतोय. याचा दुसरा अजून एक प्रॉब्लेम साधारणपणे हा आहे, तो म्हणजे स्ट्रॅटेजिक इश्यू. स्ट्रॅटेजिक इश्यू याच्यात काय आहे की भारत जेवढा आपण आपली जी ऊर्जेची गरज आहे इलेक्ट्रिसिटीची, त्याच्यासाठी जो एक कोळसा आपण जेवढा इम्पोर्ट करतोय तो साधारणपणे 25% एवढा आपल्या डिमांडच्या साधारणपणे 25% कोळसा आपण इम्पोर्ट करतोय. म्हणजेच काय झालं, आपण इतर जगावरती आपल्या इलेक्ट्रिसिटीच्या 25% डिमांड साठी अवलंबून झालेलो आहोत. आपण जगावरती अवलंबून आहोत. याच्याहून जास्ती प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे ती पेट्रोल डिझेलसाठी. त्याच्यात पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी जे क्रूड ऑइल जे लागतं त्याचा इम्पोर्ट जर आपण बघितला तर आपल्या गरजेच्या अंदाजे 85% एवढं क्रूड ऑइल हे आपण वेगवेगळ्या देशांमधून मागवतोय. मग ते रशिया असेल, मिडल ईस्ट असेल किंवा वेगवेगळे देश झाले. आणि सध्याची जी जागतिक परिस्थिती बघता हा एक अजून एक ह्या भारतासाठी हा एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे की जर आपण 85% ऊर्जेसाठी, ट्रान्सपोर्टसाठी लागणाऱ्या ऊर्जेसाठी जर आपण इतर जगातल्या देशांवर अवलंबून असू तर ही गोष्ट स्ट्रॅटेजिकली आपल्याला त्रासदायी ठरते. तर हे जे दोन मेजर प्रॉब्लेम्स आपण बघितले, क्लायमेट चेंज आणि स्ट्रॅटेजिक प्रॉब्लेम, बिकॉज आपण आपल्या ऊर्जेच्या ज्या आपल्या गरजा आहेत त्याच्यासाठी जगातल्या इतर देशांवरती जे अवलंबून आहोत, हे दोन मेन प्रॉब्लेम्स या एनर्जी शी रिलेटेड आहेत. कारण एनर्जी मिळवण्याच्या पद्धतीशी रिलेटेड आहे. आणि आपण आता एनर्जी जी मिळवतोय ती कशी मिळवतोय, तर ही जी जीवाश्म इंधनं जगामध्ये अवेलेबल आहेत ती आपण गोळा करतो आणि ती जाळून आपण आपली ऊर्जेची गरज आता भागवत आहोत. आता जर आपल्याला हे बदलायचं असेल तर काय करता येऊ शकतं, तर आपल्याला ऊर्जा मिळवायची पद्धत याच्यावरती काहीतरी विचार करावा लागणार. आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्ही जर सध्या वेगवेगळ्या ठिकाणी जर ऐकत असाल तर आपलं गव्हर्नमेंट म्हणा किंवा जगातली सगळेच गव्हर्नमेंट्स किंवा राजकीय नेते वगैरे हे खूप जास्ती मागे आहेत सोलार एनर्जी किंवा विंड एनर्जी किंवा टायडल एनर्जी, हायड्रो पॉवर, या सगळ्या एनर्जीच्या मागे आहेत. याच्यात काय होतं, आपण काहीही कुठल्याही प्रकारचं जीवाश्म इंधन जाळून एनर्जी तयार करत नाही. त्याचा मेकॅनिझम, एनर्जी मिळवायचा मेकॅनिझम हा वेगळा आहे. तो आपण पुढच्या भागात बघणार आहोत जेव्हा आपण अपारंपरिक ऊर्जेच्या विषयाशी जेव्हा आपण चर्चा करणार आहोत. तर आत्तापुरतं म्हणायचं तर नैसर्गिक ऊर्जेचा प्रवाह हा कुठून सुरू झाला, मी थोडक्यात आता समरी करतोय. नैसर्गिक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो सूर्यामधून, जिथे न्यूक्लिअर फ्युजनमुळे एनर्जी तयार होते. ती एनर्जी पृथ्वीवर येते. पृथ्वीवरती झाडं ती एनर्जी स्टोअर करतात वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मध्ये, ग्लुकोज, शुक्रोज, कार्बोहायड्रेट्स इत्यादी इत्यादी. ती स्टोअर्ड एनर्जी आपण अन्ना वाटे आपल्या शरीरात घेतो आणि आपल्या नैसर्गिक ऊर्जेच्या गरजा भागवतो. अशाच प्रमाणे हजारो वर्षांपूर्वीची जी सूर्यापासून तयार झालेली जी ऊर्जा आहे ती घेऊन जे जीव, वनस्पती हे जे गाडले गेले पृथ्वी तलावरती, त्या गाडलेल्या या सगळ्या जीवाश्म, या गाडलेल्या वनस्पतींपासून त्यांचं विघटन होऊन आपल्याला मिळतात जीवाश्म इंधनं.
कोळसा म्हणा किंवा पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस ही इंधनं आपल्याला मिळतात. आणि त्या इंधनांचा वापर करून आपण पहिल्यांदा उष्णता बनवतो. उष्णतेपासून आपण टर्बाईन्स चालवतो. त्या टर्बाईन्सनी आपल्याला इलेक्ट्रिसिटी बनते. ती इलेक्ट्रिसिटी कुठेही बनत असू द्या, ती बिकॉज ती अल्टरनेटिंग करंट इलेक्ट्रिसिटी आहे, ती आपल्याला ट्रान्समिट करता येते आणि आपण इथे बसल्या ठिकाणी बटन दाबून आपल्याला ती ऊर्जा वापरता येते. पेट्रोल डिझेलच्या केसमध्ये आपण ही जी जीवाश्म इंधन आहेत ती आपल्या गाडीमध्ये ती जाळली जातात, त्याच्यापासून पुन्हा प्रेशर तयार होतं, त्या प्रेशरनी मोटर चालते आणि आपली गाडी रस्त्यावरती चालू शकते. सेम गोष्ट विमानं किंवा जहाजांसाठी पण लागू होते. तर हे नटशेल मध्ये आपण समरी म्हणायचं म्हटलं तर हे आहे पारंपरिक ऊर्जेचा प्रवाह किंवा पारंपरिक ऊर्जा स्त्रोत. आणि याचा सगळ्याचा प्रॉब्लेम काय होतो तर फंडामेंटली ही सगळी कार्बन कार्बन बॉन्ड्स असलेली मॉलिक्युल्स आहेत, ती ब्रेक झाल्यामुळेच आपल्याला एनर्जी मिळते. आणि जेव्हा हे बॉन्ड्स ब्रेक होतात त्याच्यापासून CO2 एमिट होतो आणि तो CO2 ऍटमॉस्फिअर मध्ये जाऊन साचून राहतो, ज्यामुळे आपलं पृथ्वी तलावरचं टेम्परेचर वाढू लागलेलं आहे. आणि ते जर आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल, और रादर 2 डिग्री तापमान वाढ जी आपण ऐकतो सध्या वेगवेगळ्या चर्चांमध्ये, ती 2 डिग्रीची जर आपलं जर कार्बन CO2 बँक आपण जर विचारात घेतली तर आपण आत्ता जेवढी ऊर्जा वापरतोय त्या पद्धत आणि ज्या पद्धतीने आपण ती ऊर्जा मिळवतोय त्या पद्धतीने जर चालू राहिलं तर आपण 20 ते 60 वर्ष या एवढ्या कालावधीत ती बँक आपली पूर्ण भरून जाणार आहे. आणि त्यानंतर पृथ्वी तलावरचं टेम्परेचर हे जे आहे ते 2 डिग्रीहून अजून जास्ती वाढणार आहे. आणि त्यामुळे काय होईल, केऑस तयार होणार आहे. त्या केऑसनी पुढे पृथ्वीचं भविष्य काय असेल याचा अंदाज बांधणं आपल्या शास्त्रज्ञांना अजून तरी शक्य झालेलं नाही. हा त्यातला मेन प्रॉब्लेम आहे. आणि आपण बघितल्याप्रमाणे हा भारतासाठी खास करून स्ट्रॅटेजिक प्रॉब्लेमही आहे, कारण आपल्या एनर्जीसाठी आपण पूर्ण जगावरती अवलंबून सध्या तरी आहोत. मी हे थांबवतो आता. आपण याच्यावरचे जे बाकीच्या ज्या पद्धती आहेत अपारंपरिक ऊर्जेच्या त्या पुढच्या चर्चासत्रात आपण ते घेणार आहोत. थँक्यू सो मच अनिकेत. अतिशय सोप्या आणि इंटरेस्टिंग वे मध्ये तू सगळ्यांना समजावून सांगितलंस की एनर्जीचं जे ओव्हरऑल त्याचं मेकॅनिझम. तर कोणाला काही क्वेश्चन असतील तर त्यांनी स्वतःला अनम्यूट करून विचारायला हरकत नाही, किंवा त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल. इन अवर कंट्री इज देअर एनी नोन साइट वेअर टायडल एनर्जी प्रोजेक्ट हॅव बीन इम्प्लिमेंटेड? काही काय म्हणू डेमॉन्स्ट्रेशन स्केलवरती झालेले आहेत, पण खूप त्याच्यात म्हणजे त्याच्यापासून भरपूर ऊर्जा मिळेल, म्हणजे गिगावॉट स्केल आपण जी म्हणतो त्या स्केलवरती माझ्या माहितीप्रमाणे अजून आपण ते केलेलं नाहीये. ओके, थँक्यू. नमस्कार अनिकेत, खूपच छान प्रेझेंटेशन झालं. मला एक प्रश्न असा आहे की आपण दरवर्षी 2 बिलियन CO2 एमिट करतो, बरोबर आहे? येस. तर 2 बिलियन CO2 आपल्याला कॉम्पेन्सेट करण्याकरता जर आपण झाडं लावली, कारण काय पेट्रोल डिझेल आणि कोलचा तर आपण वापर कमी करू शकत नाही, कारण काय दिवसेंदिवस तो वाढत चाललेला आहे. तर तो जो 2 बिलियन CO2 आपण एमिट करतो त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी काही जर झाडं लावलीत, वड किंवा पिंपळ, तर त्याचं काही कॅल्क्युलेशन असं आहे का? तर दरवर्षी जर एवढी झाडं लावलीत आपण तर तो कॉम्पेन्सेट होऊ शकेल येत्या 20 किंवा 40 वर्षामध्ये? येस, त्याचं कॅल्क्युलेशन असेल तर? नाही, त्याचं कॅल्क्युलेशन नक्कीच आहे. म्हणजे मी त्याचं काय म्हणतात त्याचं प्रोसिजर सांगतो, कॅल्क्युलेशनची कशी करतात. मला नेमका नंबर माहित नाहीये की एवढी झाडं लावली तर आपण एवढा CO2 वाचवू शकतो. तर त्याचं कॅल्क्युलेशन असं असतं की साधारण ही जी झाडं आहेत ना, वड, पिंपळ किंवा मोठी झाडं जी आपण म्हणतो, त्याचा CO2 इंटेक हा रेट, CO2 इंटेक रेट माहिती असतो. सो जर आपल्याला 2 बिलियन टन CO2 एवढा जर आपण एमिट करतोय, तर तेवढा जर आपल्याला पुन्हा इंटेक घ्यायचा असेल आणि एका झाडाचा रेट आपल्याला माहिती असतो की एक वडाचं झाड जे मोठं झालेलं असेल, 20, 25 किंवा 50 वर्षाचं झाड जर असेल, तर त्या वडाच्या झाडाचा CO2 इंटेक रेट किती आहे
आणि अशी किती झाडं लागतील मग हे काढता येऊ शकतं. आणि काढतात लोक, त्याला एक संज्ञा पण आहे, कार्बन अकाउंटिंग. पण म्हणजे हे काढता धन्यवाद. माझा प्रश्न तोच होता की आपण याबद्दल जर अवेअरनेस केलं की आपण जर पिंपळ आणि यांची झाडं लावली तर आपण जो पण CO2 एमिट करतोय तो तेवढा रिड्यूस करू शकतो. तर हे जस्ट अवेअरनेससाठी, लोकांच्या माहितीसाठी दिलं तर बरं होईल. नक्कीच. ओके, धन्यवाद. नमस्कार. खूप छान माहिती सांगितली सरांनी. आता जे काही चर्चा झाली त्याच्यावरून सर म्हणाले की 50-60 वर्षाचं झाड झाल्यानंतर तो तेवढ्या जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड यूज करू शकतो. तर आता आपण झाडं लावायला सुरुवात करून ते तेवढ्या लेवलला पोहोचेपर्यंत इतकी वर्ष जातील, नाही का? बरोबर. नाही, तर आपण खूप ठिकाणी हल्ली बघतोय हायवे वगैरे बांधताना वडाची जुनी झाडं खूप तोडली जात आहेत जिकडे तिकडे. त्याच्याबद्दल आपण काही जागरूकता हे निर्माण करू शकतो का, किंवा गव्हर्नमेंट मध्ये की जुनी वडाची झाडं तोडू नका बाबा, ते भले झाड रस्त्याच्या मध्ये आलं तरी काहीतरी करा त्याचं. नाही, हे नक्कीच चांगली सूचना आहे. म्हणजे याचं समजा आपण गणित मांडलं की एक वडाचं झाड जेवढा रेट CO2 ऍब्झॉर्ब करायला, म्हणजे रिझनेबल रेट ऍब्झॉर्ब करायला, त्याला समजा 10-20 किंवा अजून काही वर्ष जगलं पाहिजे, तरच ते तेवढं CO2 ऍब्झॉर्ब करू शकतं. त्याच्यापेक्षा तुम्ही जर हे वडाचं झाड वाचवलं तर ते जे अकाउंटिंग आहे ते जर आपण गणिताने करून दाखवलं, गव्हर्नमेंट म्हणू किंवा जे कोणी डिसिजन मेकर्स असतील तर ते नक्कीच करू शकतो. म्हणजे ठाण्यात सुद्धा अनेक झाडं बघतोय आपण इकडे की तोडली जातात. पोखरण नंबर 2-1 इकडे नवीन सोसायट्या होतात आणि जुनी वडाची झाडं आहेत पुष्कळ, पण ती तोडलीच जातात सगळी. आणि म्हणजे याचा फायदा अजून एक माझ्या माहितीप्रमाणे असा होईल की हे जर लोकांनी जागरूक होऊन जर हे डोक्यात फिट केलं की वडाचं झाड तोडण्यापेक्षा, म्हणजे लावून ते वाढवून ते CO2 ऍब्झॉर्ब करण्यापेक्षा ते किती वर्ष जातील त्याला. तर आणि लोकांनी त्याला जर विरोध केला तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. धन्यवाद सर. Electricity is the common usable form of energy. Whether we can say it is not polluting when used in electrical vehicles. ती कॉमन युजेबल फॉर्म इलेक्ट्रिसिटी आहे, बट आपण असं म्हणू शकतो का की ती जेव्हा आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये वापरतो तेव्हा ती नॉन पोल्युटिंग असते, असं आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत, पण म्हणजे त्याची 2 उत्तर आहेत. एक म्हणजे मी जेव्हा इलेक्ट्रिक व्हेकल वापरतो तेव्हा ती बॅटरी चार्ज करण्यासाठी जी इलेक्ट्रिसिटी वापरतो त्याच्यासाठी मी ऑलरेडी कुठेतरी CO2 एमिट केलेला असतो. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की मी जेव्हा बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल वापरतोय तेव्हा मी ग्रीन स्वतःला म्हणू नाही शकत आयडियली. पण त्याचा दुसरा भाग असा आहे, तो म्हणजे जर बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल जर आपण वापरलं तर हा जो कॉन्सन्ट्रेटेड शहरातला जो ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे जे प्रदूषण आहे ते नक्कीच कमी होईल. त्यामुळे जरी ते ग्रीन आपण म्हणू नाही शकत बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकलला, तरी त्याचा फायदा हा लोकलाइज्ड पोल्युशन कमी करण्यासाठी आहे. कारण म्हणजे त्यातून एमिट काहीच होणार नाहीये जेव्हा व्हेकल चालणार आहे तेव्हा. कॅन यू कलेक्ट CO2 अँड कन्वर्ट इट इनटू एनी प्रोडक्ट? हो, याच्यावरती म्हणजे खूप मोठा, म्हणजे जगभरात प्रचंड प्रमाणात पैसा याच्यावरती वेगवेगळ्या हे ज्या संस्था असतात विज्ञान तंत्रज्ञानाच्या, जशी भारतामध्ये DST आहे, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, US मध्ये डिपार्टमेंट ऑफ एनर्जी आहे. या सगळ्या संस्था याच्यावरती आता फंडिंग भरपूर प्रमाणात द्यायला लागल्यात की तुम्ही जर CO2 गोळा केलात कुठेतरी आणि त्याच्यापासून तुम्ही समजा काय वेगवेगळे उपयोगी मॉलिक्युल्स किंवा मटेरियल्स बनवले तर ते चांगलं आहे. पण मग पुन्हा तो प्रश्न तसाच राहतो की मी समजा CO2 पासून, म्हणजे मी सगळा CO2 गोळा केला,
पुन्हा त्याच्यातून पेट्रोल डिझेल सारखंच कुठलं तरी इंधन समजा बनवलं तरी मी तो पुन्हा एमिट करणारच आहे. त्यामुळे ते पुन्हा अकाउंटिंग बघितलं पाहिजे की मी जेवढा CO2 गोळा करतोय आणि जेवढा CO2 मी एमिट करणार आहे ते मॅच व्हायला हवं. नाहीतर असं नाही व्हायला पाहिजे की मी CO2 गोळा करून मी जस्ट बिकॉज मी तो गोळा केलाय म्हणून मी त्याला ग्रीन म्हटलं आणि पुन्हा मी तो CO2 ऍटमॉस्फिअर मध्येच एमिट करतोय. ते नाही चालू शकत. पण मग त्याच्यावरती शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की तुम्ही CO2 वापरून इंधन बनवण्यापेक्षा मटेरियल्स बनवा. म्हणजे काय तर प्लास्टिक बनवा, काय म्हणता येईल पॉलिइथिलीन किंवा पॉलिप्रोपिलीन किंवा हे सगळे जे कंपाऊंड्स आहेत ते कार्बनच्या चेन्स आहेत. त्यामुळे CO2 चं कन्व्हर्जन पहिले मिथेनॉल मध्ये करून त्या मिथेनॉल पासून हे जे पॉलिइथिलीन किंवा पॉलिइथिलीन साठी इथिलीन लागतो, मग त्यापासून पॉलिइथिलीन वगैरे बनवू शकतो. हे सगळं करू शकतात. पण पुन्हा मग त्याचा प्रॉब्लेम हाच होतो की म्हणजे पुन्हा आपण प्लास्टिकचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने याचा कुठे चाललोय का. त्यामुळे कुठलाही डिसिजन घेताना जरी CO2 पासून मॉलिक्युल्स बनवू शकलो तरी आपल्याला ते सजग राहणं गरजेचं आहे की त्या मॉलिक्युल्सचं पुढे काय होतंय, काय आपण त्याचा उपयोग काय करतोय. नाही तर पुन्हा प्लास्टिक पोल्युशन वाढायचं आणि बाकीचे प्रॉब्लेम्सही त्याच्यासोबत असोसिएटेड आहेत असं. पण याच्यावरती प्रचंड प्रमाणात रिसर्च चालू आहे. हाऊ कॅन वी युटिलाइज CO2. फर्स्ट ऑफ ऑल हाऊ कॅन वी कॅप्चर CO2 फ्रॉम द ॲटमॉस्फिअर आणि देन युटिलाइज इट टू फॉर्म मॉलिक्युल्स अँड मटेरियल्स. सगळं घोडं सध्या तरी अडलेलं आहे ते कॉस्टमध्ये. म्हणजे जेवढ्या स्वस्त आपल्याला जीवाश्म इंधनापासून जे काही मटेरियल्स किंवा हे मॉलिक्युल्स आपण बनवतो ती जेवढ्या स्वस्त बनवता येतात तेवढ्या स्वस्त आपल्याला हे सगळं करून CO2 कॅप्चर करून मग त्यापासून मटेरियल्स बनवणं एक अत्यंत खर्चिक आहे सध्या. पण ते कसं कमी खर्चिक करायचं यावरती रिसर्च सगळ्या युनिव्हर्सिटीज मध्ये चालू आहे जगभरात. कार्बन डायमंड मध्ये कन्वर्ट होऊ शकतो का? होऊ शकतो. म्हणजे माझ्या माहितीत जेवढं मला माहिती आहे की CO2 कॅप्चर करून किंवा कॅप्चर म्हणण्यापेक्षा म्हणजे ढोबळमानाने आता जे आपण बघितलं ते जीवाश्म इंधनांचा वापर करून CO2 एमिट होतो. पण अजून एक प्रोसेस आहे ज्याला पायरॉलिसिस असं म्हणतात. त्याच्यात ऑक्सिजनचा रेशो ते कंट्रोल करून तुम्ही कार्बन सॉलिड फॉर्म मध्ये बनवू शकता आणि बाकी जे काही तुम्हाला जे हायड्रोजन लागेल किंवा बाकी जे काही इंधनं लागतील ती तुम्ही बनवू शकता. तर हा जो सॉलिड फॉर्म मधला कार्बन जो आहे तो ग्राफीन किंवा ग्राफाईट फॉर्म मध्ये बनतो. त्याचं कन्व्हर्जन डायमंड मध्ये करता येतं. पण हे सध्या म्हणजे याच्यावरती पुन्हा रिसर्च चालू आहे. पण रोजच्या वापरामध्ये प्रॉडक्ट्स अजून अशी अवेलेबल नाहीये. पण चालू आहे यावरती रिसर्च. ओके, थँक्यू. त्याच्यामध्ये अजून एक आहे तो म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. याच्यामध्ये आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती एनर्जी वेस्ट करतो आता. तर इन फ्युचर हवेतून अशा प्रकारची एनर्जी ट्रान्समिट करण्याचे काही मेथोडॉलॉजी डेव्हलप होईल का? असं होऊ शकते. म्हणजे त्याच्यावर होऊ शकते कारण सध्या आपण माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 3 ते 4% इलेक्ट्रिसिटी वेस्ट होते 200 किलोमीटर 100 का 200 किलोमीटर ट्रान्समिशन लाईन मध्ये. सो ती जर 1000 किलोमीटर असेल तर त्या पटीने ते वाढणार. त्यामुळे हा प्रॉब्लेम नक्कीच आहे. पण याच्यावरती अल्टरनेट सोल्युशन काय असू शकतं हे इंटरेस्टिंग आहे. हे याच्यावरती विचार व्हायला हवा. थँक्यू. ओके, माझ्या मते सर्व प्रश्न झालेले आहेत. आपण आता आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद अनिकेत की एवढ्या छान प्रकारे तू या विषयावरती मार्गदर्शन केलंस. थँक्यू सो मच. थँक्यू. तर सेशनमध्ये एक पर्यावरण दिनाविषयी माहिती घेतो. तसं आज आपण ज्या दिवसाची माहिती घेणार आहोत त्याचं बायोडायव्हर्सिटी डे आहे. तो इंटरनॅशनल बायोलॉजिकल डायव्हर्सिटी डे. 22 मे रोजी हा दिवस साजरा केला जातो. बायोडायव्हर्सिटी म्हणजे आपण ऍक्च्युली 2 सेशन आपले झाले होते या विषयावर. तेव्हा बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आणि त्याचे
म्हणजे ती जर डिक्लाइन झाली तर काय होऊ शकतं याविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या काही दशकांमध्ये म्हणू शकतो आपण की बायोडायव्हर्सिटीचा प्रचंड प्रमाणात ह्रास होतोय. तर यावरती हा ह्रास होऊ नये किंवा ह्याला काही त्या स्पीशीज आहेत त्या वाचवता याव्या, त्यासाठी हा जो इंटरनॅशनल बायोलॉजिकल डायव्हर्सिटी डे आहे तो दरवर्षी 22 मे या दिवशी साजरा केला जातो. आणि आत्ताची जी थीम आहे, म्हणजे आपण असं प्रत्येक वर्षी एक थीम असते दिवसाची, तर आत्ताची जी थीम आहे ती बी पार्ट ऑफ द प्लॅन अशी थीम आहे. आणि ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्कच्या अंतर्गत एक बायोडायव्हर्सिटी प्लॅन तयार करण्यात आला आहे अनेक देशांनी एकत्र येऊन. आणि त्या प्लॅनमध्ये आपण अजून कशा प्रकारे बायोडायव्हर्सिटीचा लॉस होण्यापासून थांबवू शकतो या विषयावरती त्याच्यामध्ये त्यांनी बरेचसे योजना किंवा असे काही म्हणजे काही गोष्टी दिल्या आहेत जेणेकरून आपण आपल्या लॉस थांबवू शकतो. तर यामध्ये त्यांनी असं आवाहन केलं आहे की अनेक शासकीय संस्था, अशासकीय संस्था, नंतर गव्हर्नमेंट, त्यानंतर स्थानिक रहिवासी, ट्रायबल्स जे आहेत, त्यानंतर कॉर्पोरेट बिझनेसमॅन, या सर्वांनी एकत्र येऊन यामध्ये कॉन्ट्रीब्युट करावं. म्हणून या थीमचं नाव आहे की बी पार्ट ऑफ द प्लॅन, म्हणजे सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन आपल्या बायोडायव्हर्सिटीच्या कन्झर्वेशनसाठी प्रयत्न करावेत, असा याचा या वर्षीच्या थीमचा मिनिंग आहे, थीमचा अर्थ आहे. आणि त्या सर्व या प्लॅनमध्ये ज्या ज्या काही गोष्टी दिल्या त्याची अंमलबजावणी सर्वांनी एकत्र येऊन करावी असा याचा हेतू आहे. त्यामुळे त्यांनी ही थीम या वर्षीच्या डे साठी घेतलेली आहे. तर सर्वांना या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि 22 मेला तुम्ही नक्की या विषयाबद्दल अजून विचार कराल. ऍक्च्युली आपण असं म्हणू शकतो की एव्हरी डे इज अ बायोडायव्हर्सिटी डे, म्हणजे प्रत्येक दिवशीच आपण या विषयाबद्दल काही वाचू शकतो किंवा अजून आपल्या ज्ञानामध्ये भर पाडून घेऊ शकतो किंवा आपण त्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न करू शकतो जेणेकरून बायोडायव्हर्सिटी आपल्या एरियामधली तरी आपण किमान त्याविषयी विचार करू शकतो. तर पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 22च्या आपल्या बायोडायव्हर्सिटी डेच्या. त्यानंतर पुढचे काही अपकमिंग इव्हेंट्स मी सांगू इच्छिते की हा जो रविवार आहे येणारा 19 मे, त्या दिवशी आपले 2 कार्यक्रम आहेत. एक ठाण्यामधल्या ठाणेकरांसाठी दत्ताजी साळवी उद्यानमध्ये एक नेचर वॉक आहे आणि डोंबिवलीकरांसाठी निसर्ग भटकंती आहे चिऊ उद्यानामध्ये. तर दोन्ही कार्यक्रमाला तुम्ही ज्यांना जो स्पॉट जवळ आहे आणि जे जाऊ शकतात त्यांनी नक्की या दोन्ही कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहावे. आणि या दोन्ही याचे पोस्टर्स मी पुन्हा एकदा ग्रुपवरती शेअर करते. 18 मे रोजी आपल्या माझा तलाव या प्रकल्पाची आपण लास्ट सेशन मध्ये माहिती घेतली होती. तर हा आपला ठाणे महानगरपालिकेसोबतच आपण हा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण दर शनिवारी एका तलावाला भेट देतो. तर आता उद्या आपण श्रीराम तलाव कासारवाडवली येथे आहे, घोडबंदर रोडला, तिथे आपण जाणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही उद्या सुद्धा या तलावाला आपण नक्की सर्वांनी उपस्थित राहावं आणि तलाव वाचवण्यासाठी आपल्या कार्याला हातभार लावावा. त्यानंतर पुढचे सेशन जे आहेत ते मी सांगू इच्छिते. 24 तारखेला म्हणजे पुढच्या शुक्रवारी पुन्हा डॉक्टर अनिकेत ठोसर यांचं रिन्युएबल एनर्जी या विषयावरती सेशन होणार आहे. आणि 31 मे रोजी डॉक्टर जयश्री कुलकर्णी यांचं एन्व्हायरमेंट डे या विषयावरती सेशन आहे. तर म्हणजे आज मला सांगायला खूप आनंद होतोय की आजचं आपलं 15वं सेशन होतं आणि या प्रत्येक सेशनच्या नंतर, म्हणजे जसं आपण आधी असं म्हटलं होतं की प्रत्येक सेशनच्या नंतर आपण काही प्रश्न देतो आणि काही सेशनच्या नंतर आपण ऍक्टिव्हिटीज पण दिल्या होत्या. तर या सगळ्या 15 सेशनच्या एकत्र ऍक्टिव्हिटीज आम्ही पुन्हा एकदा ग्रुपवरती पोस्ट करू. तर सर्वांना जेवढे आज इथे उपस्थित आहेत किंवा जेवढे मेंबर ग्रुपमध्ये आहेत त्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही प्लीज या प्रश्नांची उत्तरं लिहून आम्हाला पाठवा जेणेकरून अजून जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि त्यामुळे मी असं विनंती करते की त्या 15 सेशनचे आपण मी तुम्हाला प्रश्न पाठवणार आहे आणि काही ऍक्टिव्हिटीज पण आहेत, तर सर्वांनी कृपया त्यामध्ये पार्टिसिपेट करावं आणि या प्रश्नांची उत्तरं आम्हाला नक्की लिहून पाठवावीत. तर आजच्या सेशनच्या बद्दल पुन्हा एकदा सांगू इच्छिते की आपले स्पीकर आहेत त्यांचे परत एकदा मनपूर्वक आभार आणि तुम्हा सर्वांचे देखील आभार. आजचं खूप सेशन चांगलं इंटरॅक्टिव्ह झालं आणि सर्वांनी खूप छान प्रश्न देखील विचारले, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी 4 वाजता. थँक्यू सो मच.